दोन्ही उत्तर बरोबर आहेत. बोथ आन्सर्स आर करेक्ट. बोथ आन्सर्स आर करेक्ट. जवळपास मध्यरात्र झाली आहे. इट्स ऑलमोस्ट मिडनाईट. इट्स ऑलमोस्ट मिडनाईट. गाईज जे इट्स आहे, इट्सचं कॉन्ट्रॅक्शन आपण इथे यूज करत आहोत. चांगले दिवस येतील. बेटर डेज विल कम. बेटर डेज विल कम. तिने कोणाला सल्ला दिला? Whom did she advise? Whom did she advise? गाईज आपण या व्हिडिओमध्ये असे सेंटेन्स बघत आहोत की जे आपण डेली बोलतो, पण ते सेंटेन्स बोलताना आपल्याला त्यातल्या जे मराठीचे वर्ड्स असतात त्यांना इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा त्याचा मीनिंग कसा काढायचा हे कळत नाही, अशी सेंटेन्स आहेत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ती कोणाची लहान बहीण आहे? ती कोणाची लहान बहीण आहे? Whose little sister is she? Whose little sister is she? मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. आता इथे बघा, मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. आतुरतेनं आलं की आपण थोडंसं कन्फ्यूज होतो की बाबा इंग्लिशमध्ये आतुरतेनं या वर्डसाठी काय यूज करायचं. म्हणून मी अशी सेंटेन्स घेतलेली आहे जे की तुम्हाला इझी होतील बोलण्यासाठी. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू यू म्हणजे मी तुमची आतुरतेने वाट पाहत आहे किंवा मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. मी तुझ्या कॉलची आतुरतेने वाट पाहत होते. पहिले काय म्हणलं की मी तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. आता काय म्हणतोय की मी तुझ्या कॉलची आतुरतेने वाट पाहत होते. आता आतुरतेनेसाठी तुम्हाला काय यूज करायचं थोडंसं लक्षात आलेलं असेल. लुकिंग फॉरवर्डचा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल आपलं? इट वॉज लुकिंग फॉरवर्ड टू युअर कॉल. इट वॉज लुकिंग फॉरवर्ड टू युअर कॉल. आता तुम्ही म्हणाल मॅम आतुरतेनेसाठी हाच वर्ड आहे का? नाही, आतुरतेनेसाठी खूप सारे वर्ड्स आहेत. त्यातलं मी एक वर्ड्स घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी दुसरे वर्ड्स यूज करून सुद्धा बोलले जातात, पण या ठिकाणी मला हा इझी वाटला म्हणून मी हा वर्ड घेतलेला आहे. क्लिअर? तिने कोणाला विचारलं होतं? Whom had she asked? Whom had she asked? Whom had she asked? हे पुस्तक तुमचं आहे आणि ते माझं आहे. This is your book. That is mine. This is your book and that is mine. बऱ्याचदा आपण आणि न वापरता सिंपल म्हणतो की हे पुस्तक तुमचं आहे, ते माझं आहे. असंही सेंटेन्स असू शकतं. आणि जरी आलं तरी कन्फ्यूज होऊ नका. असं सेंटेन्स तुम्ही जर इंग्लिशमध्ये केलं तरी चालेल. तुम्हाला चुगली करणं शोभत नाही. आता बघा हे सेंटेन्स. आता इथं शोभत नाहीसाठी काय यूज करायचं असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडलेला असेल, पण खूप इझी आहे. खूप सारे वर्ड्स आहेत, त्यातला मी एक वर्ड घेतलेला आहे. इट डझंट बी फिट यू टू बॅकबाईट. इट डझंट बी फिट यू टू बॅकबाईट. आता बी फिट यू म्हणजे काय? एखादी गोष्ट करणे न शोभणे या अर्थाने याचा यूज केलेला आहे. आणि बॅकबाईट म्हणजे काय? चुगली करणे, चहाड्या करणे अशा प्रकारे. असे म्हणणे तुला शोभत नाही. इट डझंट बी फिट यू टू से सो. इट डझंट बी फिट यू टू से सो. क्लिअर झालं? माझ्या माहितीप्रमाणे तिचं लग्न झालं आहे. माझ्या माहितीप्रमाणे तिचं लग्न झालं आहे किंवा मला जसं वाटतं, मला जसं जेवढं माहिती आहे तेवढ्याप्रमाणे तिचं लग्न झालं आहे. आपण काय करतोय? गेस करतोय. असे सेंटेन्स आपण नेहमीच बोलतो, बरोबर? आता बघा हे कसं बोलायचं. ॲज फार ॲज आय नो शी इज मॅरिड. ॲज फार ॲज आय नो शी इज मॅरिड. एकदम इझी आहे. फक्त थोडंसं आपण थोडंसं जर स्मार्टली काही गोष्टी यूज केल्या तर आपण अशी सेंटेन्स खूप इझिली बोलू शकतो. तसंच आता नेक्स्ट सेंटेन्स पण तसंच आहे बघा. माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला आठवतंय तसं तुझ्याकडे एक गाडी होती. आपण बऱ्याचदा म्हणतो अरे मला आठवतंय तसं किंवा माझ्या माहितीप्रमाणे तुझ्याकडे एक गाडी होती. ॲज फार ॲज आय रिमेंबर यू हॅड अ कार. ॲज फार ॲज आय रिमेंबर यू हॅड अ कार. आता जसं तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला आठवतंय तसं, त्यावेळेस तुम्हाला काय यूज करायचं लक्षात आलेलं असेल. ॲज फार ॲज आय नो, माहिती मला जसं माहिती आहे तसं, किंवा आता मी इथं काय मला आठवतंय तेवढं या अर्थाने ॲज फार ॲज आय रिमेंबर घेतलं. म्हणजे तुम्हाला जसं की मी पहिल्या सेंटेन्समध्ये आय नो घेतलं आणि सेकंडमध्ये आय रिमेंबर घेतलं आठवण्यासाठी. फक्त तिथेच थोडा चेंज करायचा आहे. क्लिअर? तो येताच मी निघालो. तो येताच मी निघालो. As soon as he came,
I left. As soon as he come, I left. मला टोमणे मारू नकोस. इझी आहे. Don't taunt me. Don't taunt me. क्लिअर? त्याच्या आयुष्यातला तो सर्वात आनंदाचा दिवस होता. It was the happiest day of his life. It was the happiest day of his life. मला उत्तर हवंय. I need answer. I need answer. किंवा इथेच तुम्ही I want answer असंही बोलू शकता, पण I need जर यूज केलं तर जास्त अप्रोप्रिएट आहे ते, म्हणून I need यूज करा. मला चिंता वाटत आहे किंवा मला घाबरल्यासारखं होत आहे. बऱ्याचदा आपण इंटरव्ह्यूला वगैरे जातो किंवा एक्झामला जातो, त्यावेळेस आपल्याला कसं एकदम आपण घाबरून नर्वस होतो, तशा प्रकारचं सेंटेन्स आहे हे. तर बघा कसं करायचं. आय एम गेटिंग नर्वस. आय एम गेटिंग नर्वस. मी तुला बिघडवत नाहीये. बऱ्याचदा म्हणतात अरे मी तुला बिघडवत नाहीये. सेम तसं सेंटेन्स आहे. आय एम नॉट स्पॉइलिंग यू. आय एम नॉट स्पॉइलिंग यू. स्पॉइल करणे, बिघडवणे, खराब करणे या अर्थाने. खरं तर तू मला बिघडवत आहेस. तुम्ही काय म्हणताय, अरे मी तुला बिघडवत नाही, खरं तर तूच मला बिघडवत आहेस. यू रॅदर आर स्पॉइलिंग मी. यू रॅदर आर स्पॉइलिंग मी. आता बघा हे जे सेंटेन्स होतं, खरं तर तू मला बिघडवत आहेत, जेव्हा आपण याला ट्रान्सलेट करायला बसू आपल्याला लक्षातच येत नाही की बाबा खरं तर साठी काय यूज करायचं किंवा तूच मला बिघडवतं याच्यासाठी काय यूज करायचं. सिम्पल सेंटेन्स आहे, थोडं लॉजिक लावायचं आहे आणि रॅदरचा यूज केलेला आहे आपण इथे फक्त. खा प्या आणि आनंदी राहा. ईट ड्रिंक अँड बी मेरी. ईट ड्रिंक अँड बी मेरी. निराश होऊ नका, प्रयत्न करत राहा. आपण अशी सेंटेन्स नेहमी बोलतो. आजपासून तुम्ही ही सगळी सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलणार आहात. प्रॉमिस करा. आता जे पण आपण या व्हिडिओमध्ये सेंटेन्स बघत आहात, तुम्हाला ते सेंटेन्स खूप चांगल्या प्रकारे रेकॉग्नाइज करायचे आहेत आणि जे मराठीत आपण बोलत होतो ते तुम्हाला त्या इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आजपासून. क्लिअर? गुड. निराश होऊ नका, प्रयत्न करत राहा. डोंट लूज होप, कीप ट्राईंग. डोंट लूज होप, कीप ट्राईंग. पुढे जा, मागे वळून पाहू नको. मूव्ह फॉरवर्ड, डोंट लुक बॅक. मूव्ह फॉरवर्ड, डोंट लुक बॅक. खरं बोला, प्रामाणिक राहा. स्पीक द ट्रूथ, बी ऑनेस्ट. स्पीक द ट्रूथ, बी ऑनेस्ट. आयुष्याचा आनंद घ्या, हसत राहा. आपण बऱ्याचदा अशी सेंटेन्स बोलतो ना. एन्जॉय लाईफ, कीप लाफिंग. एन्जॉय लाईफ, कीप लाफिंग. मनापासून अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, किंवा जास्त अभ्यास करा आणि यशस्वी व्हा, किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो ना हार्ड स्टडी करा आणि यशस्वी व्हा. अशा प्रकारे स्टडी हार्ड, बी सक्सेसफुल. स्टडी हार्ड, बी सक्सेसफुल. खूप इझी आहे. द्वेष पसरवू नका, प्रेम वाटा. डोंट स्प्रेड द हेट, शेअर लव. डोंट स्प्रेड द हेट, शेअर लव. मर्यादेत राहा. बऱ्याचदा म्हणतो ना मर्यादेत राहा. बी इन युअर लिमिट्स. बी इन युअर लिमिट्स. मी करत नाहीये. बऱ्याचदा म्हणतो ना आपल्याला कोणी, आपण म्हणतो अरे मी नाही करत आहे, तसं सेंटेन्स आहे. आय एम नॉट डुईंग. आय एम नॉट डुईंग. मी करत नव्हतो. आता पहिलं काय होतं, मी करत नाहीये. आता काय म्हणतो, मी करत नव्हतो. आय वॉज नॉट डुईंग. आय वॉज नॉट डुईंग. माझा मोबाईल कोणाजवळ आहे. तुम्ही विचारताय कोणाला तर की माझा मोबाईल कोणाजवळ आहे. हू हॅज माय मोबाईल. हू हॅज माय मोबाईल. मी खूप गाढ झोपले. आय स्लेप्ट व्हेरी साऊंडली. आय स्लेप्ट व्हेरी साऊंडली. गाढ झोपले यासाठी साऊंड स्लीपचा तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर? खबरदार तिला मारलं तर. बऱ्याचदा आपण म्हणतो ना खबरदार तिला मारलं तर, तसं सेंटेन्स आहे. बीवेअर इफ यू बीट हर. बीवेअर इफ यू बीट हर. बीवेअर म्हणजे काय, खबरदार किंवा सावधान, अशा प्रकारे याचा यूज करायचा आहे. तुम्ही तो शब्द कसा उच्चारता. तुम्ही तो शब्द कसा उच्चारता. हाऊ डू यू स्पेल दॅट वर्ड. हाऊ डू यू स्पेल दॅट वर्ड. मी कुकिंग क्लास घेत आहे. आय एम टेकिंग अ कुकिंग क्लास. आय एम टेकिंग अ कुकिंग क्लास.
आता तुम्ही जर इथं म्हणायचं असेल की मी ड्रॉइंग क्लास घेत आहे, तर सिंपल म्हणा आय एम टेकिंग अ ड्रॉइंग क्लास. आय एम टेकिंग अ ड्रॉइंग क्लास. क्लिअर? अजून कोण झोपत आहे? बऱ्याचदा मुलं असतात, आपण एका मुलाला विचारल्यानंतर दुसरा मुलगा काहीतरी करत तसं झोपलेला असतो, त्यावेळेस विचारतो आपण, अरे अजून कोण झोपत आहे? सिंपल म्हणा हू एल्स इज स्लीपिंग. हू एल्स इज स्लीपिंग. गाईज, जर तुम्हाला एल्सचा यूज जर माहिती नसेल तर आपले इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याच्यामध्ये हे सगळे यूज मी सांगितलेले आहेत. अजून कोण खेळत आहे? हू एल्स इज प्लेइंग. हू एल्स इज प्लेइंग. जवळपास एखादं मेडिकल आहे का? इज देअर एनी मेडिकल नियर बाय. इज देअर एनी मेडिकल नियर बाय. इज देअर एनी मेडिकल नियर बाय. किंवा असं सेंटेन्स की जवळपास एखादं हॉटेल आहे का? सिंपल म्हणा इज देअर एनी हॉटेल नियर बाय. इज देअर एनी हॉटेल नियर बाय. क्लिअर? जवळपास सर्व विद्यार्थी गेले आहेत. जवळपास सर्व विद्यार्थी गेले आहेत. नियरली ऑल द स्टुडंट्स हॅव गॉन. नियरली ऑल द स्टुडंट्स हॅव गॉन. जवळजवळ सर्व लोक आले आहेत. नियरली ऑल पीपल हॅव कम. नियरली ऑल पीपल हॅव कम. तू तिला किती वेळा भेटतो? हाऊ ऑफन डू यू मीट हर. हाऊ ऑफन डू यू मीट हर. तमाशा करू नकोस. डोंट क्रिएट अ सीन. डोंट क्रिएट अ सीन. मी थोडक्यात वाचलो. आय एस्केप्ड नॅरोली. आय एस्केप्ड नॅरोली. माझ्या अनुपस्थितीत तू तिला शिवीगाळ करतोस किंवा मी नसताना तू तिला शिवीगाळ करतोस. यू अब्यूज हर इन माय अब्सेन्स. यू अब्यूज हर इन माय अब्सेन्स. यू अब्यूज हर इन माय अब्सेन्स. अनुपस्थितीत किंवा मी नसताना या अर्थाने आपण काय घेतलं आहे? इन माय अब्सेन्सचा यूज केलेला आहे आपण. ती माझ्याकडे दुर्लक्ष करत होती. सी वॉज इग्नोरिंग मी. सी वॉज इग्नोरिंग मी. इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे किंवा लक्ष. विचार आणि मला कळव. बऱ्याचदा हे सेंटेन्स बोललं जातं की तू विचार आणि मला कळव. सिंपल म्हणा यू आस्क अँड लेट मी नो. यू आस्क अँड लेट मी नो. थांब, मला माझा फोन घ्यायचा आहे. हँग ऑन, आय नीड टू ग्रॅब माय फोन. हँग ऑन, आय नीड टू ग्रॅब माय फोन. थांब, मला त्याबद्दल विचार करू दे. हँग ऑन, लेट मी थिंक अबाउट दॅट. हँग ऑन, लेट मी थिंक अबाउट दॅट. हँग ऑनचं आता मिनिंग तुम्हाला लक्षात आलं असेल. थांब या अर्थाने तुम्हाला हँग ऑनचा यूज करायचा आहे. वेट पण तुम्ही यूज करू शकता, पण हँग ऑन जर यूज केलं म्हणजे थोडंसं इंग्लिश बोलण्याचे तुमचं लेवल सुद्धा वाढतो आणि खूप चांगलंही वाटतं. त्याने तुला असं कसं मारलं? आपण बऱ्याचदा म्हणतो ना, अरे त्याने असं कसं मारलं? तशा प्रकारचं सेंटेन्स. हाऊ कम ही स्लॅप्ड यू. हाऊ कम ही स्लॅप्ड यू. तू चाव्या अशा कशा हरवल्या? हाऊ कम यू लॉस्ट द कीज. हाऊ कम यू लॉस्ट द कीज. हाऊ कम यू लॉस्ट द कीज. क्लिअर? आता असं कसं या अर्थाने तुम्ही कशाचा यूज करणार? हाऊ कम. तुला पाहिजे तितकं पी. ड्रिंक ॲज मच ॲज यू वॉन्ट. ड्रिंक ॲज मच ॲज यू वॉन्ट. किंवा तुला पाहिजे तेवढं बोल. स्पीक ॲज मच ॲज यू वॉन्ट. स्पीक ॲज मच ॲज यू वॉन्ट. तर तुमच्या लक्षात आलं असेल अशी सेंटेन्स बोलताना कसं सेंटेन्स आता तुम्हाला बनवायचं आहे. दुबईला जाण्याचे स्वप्न पाहत आहेस का? आर यू ड्रीमिंग ऑफ गोइंग टू दुबई. आर यू ड्रीमिंग ऑफ गोइंग टू दुबई. येताना मुलांना शाळेतून घेऊन ये. ब्रिंग चिल्ड्रन फ्रॉम द स्कूल वाईल कमिंग. ब्रिंग चिल्ड्रन फ्रॉम द स्कूल वाईल कमिंग. शपथ, मी चोरी केली नाही. सिंपल म्हणा आय स्वेअर आय डिडंट स्टील. आय स्वेअर आय डिडंट स्टील. शपथ, तू खूप वाईट आहेस. आय स्वेअर यू आर व्हेरी बॅड. आय स्वेअर यू आर व्हेरी बॅड. तो बराच वेळ फोनवर बोलत होता. ही वॉज टॉकिंग ओव्हर द कॉल फॉर अ लॉंग. ही वॉज टॉकिंग ओव्हर द कॉल फॉर अ लॉंग.
ही वॉज टॉकिंग ओव्हर द कॉल फॉर अ लॉंग. हे काम करणं ही माझी मजबुरी आहे. आता बघा तुम्ही काय म्हणता, आता तुम्ही म्हणता की मजबुरीसाठी आपण काय यूज करायचं, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच, हा क्वेश्चन तुम्हाला नक्कीच पडलेला असणार आहे. सिंपल आहे बघा. इट्स माय कंपल्शन टू डू धिस वर्क. इट्स माय कंपल्शन टू डू धिस वर्क. कंपल्शन मजबुरी. साधारणपणे मी तिथे जात नाही. साधारणपणे मी तिथे जात नाही. सिंपल म्हणा. जनरली आय डोंट गो देअर. जनरली आय डोंट गो देअर. जनरली साधारणपणे किंवा सहसा या अर्थाने जनरलीचा यूज करायचा आहे. आता एक आपण नेहमी बोलणारं सेंटेन्स आहे. समजा हे माझं घर आहे. बऱ्याचदा म्हणतो आपण, कोणाला आपण एक्झाम्पल देत असतो किंवा समजून सांगत असतो त्यावेळेस म्हणत असतो की समजा हे माझं घर आहे, समजा हे माझा फोन आहे, अशा प्रकारे एक्झाम्पल देतो. तसं सेंटेन्स आहे. आता आपण इथे घर घेतलेलं आहे. सिंपल म्हणा. सपोज धिस इज माय हाऊस. सपोज धिस इज माय हाऊस. म्हणजे समजा किंवा एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला देऊन समजायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सिंपल सपोजचा यूज करायचा आहे. क्लिअर गाईज? आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.